जाहिरात जाहिरात त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिणे असा एक प्रश्न आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारला जातो. वास्तविक पाहता आपल्याला जाहिरात तयार करायची नसते. फक्त दिलेल्या जाहिरातीवरून आपल्याला ती उत्तरं लिहायची असतात. पर्याय योग्य पद्धतीने निवडायचे असतात. खरे तर अगदी छोटा मजकूर जाहिरातीचा असतो आणि या छोट्या मजकुरामधून आपल्याला काही प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची अचूक उत्तरे आपण लिहू शकतो का, म्हणजेच आपल्याला ती जाहिरात किती करेक्ट योग्य पद्धतीने समजली हे आजमावलं जातं आणि त्या दृष्टीने आपल्याला हा प्रश्न आणि त्याची मांडणी केलेली असते. वास्तविक पाहता जाहिरात म्हणजे तरी काय? जाहिरातमध्ये म्हणजे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी केलेली कृती. कुठल्याही गोष्टीचा विक्रय करण्यासाठी एखाद्या व्यक्तिकेला किंवा जनसमूहाला आकर्षित करून घेण्यासाठी जे जाहीर केलं जातं ती असते जाहिरात. एक लक्षवेधक प्रभावी सूचना असते ती म्हणजे जाहिरात. आता ज्यावेळेस आपण हा प्रश्न सोडवतो त्यावेळेस पहिल्यांदा आपण ती जाहिरात क्लिअर वाचावी. काय जाहिरात दिलेली आहे पूर्ण अथपासून इथपर्यंत शेवटपर्यंत वाचावे. वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं आणि आलंच पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला जे प्रश्न विचारले जातात ते सर्वसाधारणतः कुठल्या प्रकारचे असतात मी सांगतो. या जाहिरातीचा विषय काय आहे अचूक तुम्ही वाचलं की तुम्हाला समजेल. त्याचबरोबर या जाहिरातीमध्ये जी वस्तू दिलेली आहे किंवा ज्याची जाहिरात केलेली आहे त्याचे फायदे तोटे काय आहेत हेही सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. जर ती जाहिरात एखाद्या विशिष्ट कालखंडात कालावधीची असेल, शिबिराची असेल किंवा एखादा कालखंड दिलेला असेल तर तो कालावधी किती आहे तो विचारला जातो. त्याचबरोबर एखादी घटना प्रसंग घडणार असेल तर त्याचा महिना, त्याचं साल, त्याचबरोबर त्याची तारीख हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. आणखी एक प्रश्न असा विचारला जातो की ही जाहिरात कोणी केलेली आहे, म्हणजे जाहिरात कोण करतं आणि त्या जाहिरातीची वैशिष्ट्ये काय आहेत. एखादी वस्तू आहे ती विकायला ठेवलेली आहे, ती वस्तू किती चांगली आहे त्याची वैशिष्ट्ये दिलेली असतात. ती वैशिष्ट्ये विचारली जातात आणि त्या दृष्टीने आपल्याला ती जाहिरातीची उत्तरं लिहावी लागतात. आणखी एक प्रश्न असा असतो त्याच्यामध्ये की या जाहिरातीमध्ये खास ऑफर म्हणजे तुम्हाला काय सांगितलेलं आहे, ऑफर म्हणजे भेट काय दिलेली आहे, त्यात जर दिली असेल तर सूट कशी दिलेली आहे, त्याचबरोबर एखादी सवलत दिलेली आहे का हेही आपणाला पाहावं लागतं. कारण तुम्ही ही जाहिरात वाचताना तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला या सर्व बाबी लक्षात ठेवायच्या आहेत. जाहिरात कोणत्या वस्तूची दिलेली आहे, ती जाहिरात जर मांडणी केलेली आहे एखाद्या वस्तूची तर ती वस्तू कोणती आहे. जर एखादा महोत्सव असेल, सण उत्सव असेल, महोत्सव असेल का त्या सणाच्या संदर्भातली काही जाहिरात असेल तर त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे सुद्धा सांगावं लागेल. आणखी एक प्रश्न असतो की एखादा व्यक्तीचा किंवा एखाद्या संस्थेचा महोत्सव असेल तर त्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं की हा रौप्य महोत्सव आहे का, सुवर्ण महोत्सव आहे का, अमृत महोत्सव आहे का, हिरक महोत्सव आहे का, या बाबीसुद्धा आपल्या विचारल्या जातात.
कदाचित रौप्य महोत्सव कशाला म्हणतात, किती वर्षांनी साजरा केला जातो, हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. समजा ही जाहिरात आहे, तर सेल लागला असेल, त्याचा काही सवलतीचा असेल, सूट असेल, तर त्याचा कालावधी किती आहे? 7 दिवसाचा आहे, महिन्याचा आहे, की किती दिवसाचा आहे, कोणत्या महिन्यात सेल लावलेला आहे? आणि या दृष्टीने या जाहिरातीमध्ये कोणत्या प्रकारचं आकर्षण आहे, हे सुद्धा आपल्याला त्या प्रश्नामध्ये विचारलं जातं. समजा एखाद्या शाळेचा प्रवेश असेल, एखादी संस्था असेल आणि ती प्रवेशाची जाहिरात करते आहे, तर त्यात त्या शाळेची कोणती महत्त्वाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत, यासुद्धा बाबी विचारले जातात. हरवले, सापडले याची जाहिरात दिली जाते. तर कोणत्या गोष्टीची जाहिरात, कोणती गोष्ट हरवली आहे, त्याला काही इनाम ठेवलेलं आहे का, वगैरे. कधी काय होतं, काही क्लासवाले, काही छंद वर्गवाले जाहिराती देतात. तर तुम्हाला एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण क्लासची, त्याच्या विशिष्ट विषयाची लक्षपूर्वक माहिती करून घ्यावी लागते. किंवा एखादं शिबिर असेल, किंवा स्पर्धा परीक्षा असतील, किंवा एखाद्या वस्तूची विक्री असेल, खरेदी असेल, किंवा एखादी शैक्षणिक सहल असेल, ती सहल कुठे जाणार आहे, किती दिवसासाठी जाणार आहे, कोण नेणार आहे, काय पाहिलं जाणार आहे, त्या सहलीमध्ये कोणता शैक्षणिक दौरा आहे, आदी सर्व बाबी त्यामध्ये विचारले जातात. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पुन्हा एकदा सांगतो, की आले की जाहिरात नजरे घालून बरोबर बसायची, पूर्ण एकदा वाचून घ्यायची. वाचताना अशी वाचायची की जाणीवपूर्वक वाचायची, की मला याच्यातून प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. आणि ते वाचले की एकदा खाली दिलेले पर्याय वाचा. पर्याय वाचून झाले की पुन्हा जाहिरातीकडे या आणि एक एक प्रश्न वाचा आणि योग्य पर्याय निवडा आणि त्या दृष्टीने दिलेले सर्व उपप्रश्न आपण सोडवू शकतात. परंतु यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, ती जाहिरात पूर्णतः समजावून घेऊ लागेल. आणि एकदा जाहिरातीचा विषय आणि सगळे मथळे वगैरे समजले की जाहिरात लिहायची सोपी, याच्यापेक्षा आणखी काही सोपं असणार आहे. त्यामुळं याचा थोडासा अभ्यास करा, जास्तीत जास्त जाहिराती वाचून त्याचे अर्थ समजावून घ्या आणि जर एखादा क्लिष्ट बाब असेल तर त्याचा विचार करा. काही प्रश्न आपल्याला फसवे दिले जातात आणि आपण त्यामुळं फसतो, कारण ते क्लिअर वाचलेलं नसतं. या पद्धतीने आज आपण हा जाहिरातीचा विषय इथे संपवूया. पुढं वेगळा विषय घेऊन आपण येऊ, त्यावेळेस तुम्हाला आणखी नवीन माहिती मिळेलच.